रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. केंद्र सरकारचे महिला आरक्षण म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत 2/3 बहुमताअभावी मंजूर होऊ शकले नाही. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विधेयकावर महिला विरोधी असल्याचा आरोप केला आहे. विरोधक सरड्यासारखे रंग बदलत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. सुप्रिया सुळे म्हणाल्या की विरोधी पक्ष हे महिला विरोधी आहेत असे सांगून काही होणार नाही. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या, कारण देवेंद्र फडणवीस हे सुशिक्षित, हुशार आहेत. ते खूप वाचनही करतात, त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा वेगळी होती. पण एनडीए आघाडीतील सर्व पक्षांचा एक ब्रीफिंग दिले जाते, त्यांना एक नोट पाठवली जाते, जे स्वतःच्या मित्र पक्षांनाही नोट पाठवतात आणि सगळं त्या मुद्द्यावर एकाच सुरात बोलतात. देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. महिला आरक्षण विधेयक हे 2023 मध्येच पास झाले आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना 2000% माहीत आहे. पण दिल्लीवरून त्यांना नोट आली असेल किंवा प्रेशर आलं असेल. पक्षाची हीच लाईन लावून धरा. नारी शक्ती वंदन अधिनियम जो निर्णय घेतला तो संसदेत 20 सप्टेंबर 2023ला एकमताने मंजूर झाला होता. 21 तारखेला हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. त्यानंतर 28 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली. त्याची अंमलबजावणी 2024ला झाली पाहिजे होती. आम्ही या क्षणापासून महिला आरक्षण लागू करा हे ठामपणे सांगतोय. लोकसभेच्या 543 जागांमध्ये 33% महिलांना लगेच आरक्षण द्या, हा आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांना मला विचारायचं आहे, 2023 साली मंजूर झालेले विधेयक 2026 उजाडलं तरी लागू का झाले नाही? डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? 50% जागा प्रत्येक राज्यात वाढवणार असं आम्हाला सांगितलं होतं, मग ते विधेयकात का नव्हते? मुख्यमंत्री मला आरक्षणाबाबत खोटं बोलत आहे असे मला म्हणायचं नाही, मात्र या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे. मुख्यमंत्री म्हणतील ती जागा आणि वेळ मला मान्य आहे असे सांगत सुप्रिया सुळे यांनी एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिलेले आव्हान स्वीकारले. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.